Hello everyone, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online Spardha Pariksha. As we know friends, Global Online platform has launched a complete series for upcoming Maharashtra B.Ed CET and ELCT examination 2023. So in this particular series, we are dealing with the topics from the mental ability, and in today's lecture number 14, we'll be discussing about the topic named as percentage. So before moving into the video friends, महाराष्ट्र बी एड सी टी 2023 एक्झामिनेशनसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये आम्ही तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, फुल सिलेबस कंप्लीट नोट्स 2000+ MCQ क्वेश्चन बँक्स, हे जे सर्व फीचर्स आहेत बी एड सी ई टीसाठी ते तुम्हाला 1000 रुपीजमध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील. जर कोर्सला एनरोल करायचं असेल दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी एनरोलमेंट ऑफ दी कोर्स, दॅट इज 8179138413. एल्स यू कैन कॉन्टैक्ट अस ऑन दिस पर्टिकुलर नंबर या फिर तुम कमेंट सेक्शन में भी ड्रॉप कर सकते हो. ठीक है. ॲट द सेम टाइम बी एड सी ई टी सोबत तुम्ही जर ELCTचं प्रिपरेशन करत असाल, ELCT जसं की मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, ELCT एक्झामिनेशन इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट त्या स्टुडंटसाठी असणार आहे ज्यांना इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे असेल. BEd CET देणं तर अनिवार्य आहे. त्यासोबतच तुम्हाला ही 50 मार्काची एक्स्ट्राची जी आहे एक्झाम द्यावी लागेल जर तुम्हाला इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे असतील. म्हणजे टोटल ही 100 मार्काची आणि 50 मार्काची म्हणजे 150 मार्काची एक्झाम असेल. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर त्याचा कंपाइल्ड कोर्स आहे आपल्याकडे विथ द सेम फीचर्स. ओके. पण यामध्ये ELCT हा टॉपिक इन्क्लुडेड असेल. फीस असणार आहे 1500. कंपाइल्ड कोर्स ऑफ BEd CET ॲज वेल ॲज द ELCT. परत जर जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तुम्ही या पर्टिक्युलर नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता विच इज 8179138413, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. वन्स यू विल इन्स्टॉल दी ॲप्लिकेशन अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये स्टोअर नावाचा आयकन दिसतं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय कोर्सेस या पेजवरती जाल. वरच्या साईडला सर्च टॅब दिसतोय, त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्ही डिफरंट कोर्सेस जे आहेत एक्सप्लोर करू शकता. फॉर महाराष्ट्र सेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर CSIR नेट पेपर 1 पेपर 2, सिमिलरली UGC नेट पेपर 1 पेपर 2साठी आपल्याकडे जे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता. ठीक आहे. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. पर्सेंटेज, टक्केवारी ज्याला आपण बोलतो. सो बेसिकली पर्सेंटेजचा अर्थ काय असतो? कुठल्याही एका कंप्लीट होल गोष्टीचा, होल वस्तूचा पार्ट ऑफ समथिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पार्ट ऑफ समथिंग. ठीक है. परसेंटेज इज व्हाट? इट इज़ पार्ट ऑफ समथिंग. एनी होल ऑब्जेक्ट, उसका एक पर्टिकुलर पोर्शन या फिर पार्ट, उसको हम क्या बोलेंगे? परसेंटेज बोलेंगे. ठीक है. फिर किस तरीके से परसेंटेज को डिफाइन करना है वो देखेंगे अभी. कशा पद्धतीने टक्केवारीला डिफाइन करायचे लक्षात घ्या. ओके. त्यापूर्वी आधी परसेंटेजला आपण कशाने डिनोट करतो? या सिम्बॉलने डिनोट करतो. परसेंटेज को हम इस सिम्बॉल से डिनोट करते. इसका मीनिंग क्या होता है? डिवाइड बाय 100. परसेंटेजचा अर्थ काय होतो? त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला 100ने आपल्याला भागायचं आहे. अर्थात 25%. एग्जाम्पल पकड़ा, एग्जाम्पल लेना 25%. इसका मीनिंग क्या होगा? 25 डिवाइड बाय 100. 25% अर्थ काय असतो? टक्क्याचा अर्थ डिवाइड बाय 100. 100ने आपल्याला काय करायचं? त्या व्हॅल्यूला भागायचं आहे. 25 व्हॅल्यू आहे. 25% काय असणार आहे? 25 भागिले 100 म्हणजेच काय असणार आहे? 1/4. बरोबर. ठीक आहे. समजा आता याला अजून सोप्या भाषेमध्ये कसं डिफाइन करायचं मी सांगते. पर्सेंटेज समजा 25% मी बोलले. 25%चा अर्थ काय होतो? एका पर्टिक्युलर कंप्लीट होल ऑब्जेक्टचा तुम्हाला 25% पाहिजे असा अर्थ. म्हणजे काय? समजा माझ्याकडे एक बिस्किट आहे. ठीक आहे. तर त्या बिस्किटमधला 25% मला तुम्हाला द्यायचं आहे. तर तुम्ही त्या टाईमला काय करणार? ती जी बिस्किट आहे त्या पूर्ण बिस्किटला मुळामध्ये 100% कंसिडर करणार. ठीक है. मैंने क्या बोला कि आपको एक होल बिस्किट है, उस होल बिस्किट का 25% मुझे आपको देना है.
ठीक है। तो जो पूरा बिस्किट है उस पूरे बिस्किट को मैं 100% कंसिडर करूँगी, राइट। उस 100% में से, उस 100% ऑफ बिस्किट में से 25% मुझे आपको देने, ठीक आहे। अर्थात 25%ला आपण काय लिहिणार आहे, 25 भागिले 100 म्हणजे 1/4 पार्ट जो आहे, 1/4 हिस्सा जो है मैं तुम्हारा देना है। जो 1/4 पोर्शन रहेगा इस बिस्किट का वो पोर्शन मैं आपको दे दूंगी, दैट इज कॉल्ड एज 25%, ठीक है। यावरून आपण काय शिकतो, कुठल्याही गोष्टीचा, वस्तूचा टक्केवारी काढायची असेल, आपल्याला व्हॅल्यूची टक्केवारी काढायची असेल, त्याला मुळात आपण 100% पकडणार आहोत। किसी भी चीज़ का परसेंटेज निकालना है हमें, ठीक है। किसी भी वैल्यू का अगर परसेंटेज निकालना है, कौन सी भी वैल्यू रहने दो, ठीक है, कौन सी भी जो है थिंग रहने दो, उसका अगर 25%, 10% या फिर कोई भी परसेंटेज निकालना हो, तो उस पर्टिकुलर चीज़ को, वैल्यू को हम क्या कंसिडर करेंगे, 100% कंसिडर करेंगे। फॉर एग्जाम्पल, अभी इसका मैं एग्जाम्पल दूंगी। समजा आपल्याकडे 80 लिटर पाणी आहे एका टाकीमध्ये, 80 लिटर पाणी कशात, एका टाकीमध्ये। ही टाकी आहे, ह्या टाकीमध्ये आहे 80 लिटर पाणी। तुम्ही म्हटलात मॅम यातले 80 लिटर पैकी आपण 10% बाहेर काढू, 10% जे आहे बाहेर काढू, ठीक है। जो 80 लीटर ऑफ वाटर हमारे पास है, इस 80 लीटर ऑफ वाटर में से आपने बोला कि मैम 10% ऑफ वाटर बाहर निकालना है, तो मैं क्या करूँगी, जो ये 80 लीटर ऑफ वाटर है, मैंने क्या बोला था अभी, कौन सी भी वैल्यू रहने दो, कुठली पण वैल्यू असू द्या, त्या वैल्यूला, त्या संख्येला 100% मुळात पकडायचं आहे। उस पर्टिकुलर वैल्यू को मैं 100% कंसिडर करूँगी। इट मीन्स 80 लीटर इज इक्विवेलेंट टू 100%। तो निकालना कितना है इसमें से, 10% निकालना है। 80% अगर 100% को इक्विवेलेंट दिखा रहा है तो 10% कितने लीटर को दिखाएगा, सिंपल चीज़, क्रॉस मल्टीप्लाई करना मैम। क्रॉस मल्टीप्लाई मतलब क्या, अगर 80 लीटर इज इक्वल टू 100% तो 10 लीटर इज इक्विवेलेंट टू व्हॉट, अर्थ माझा हा आहे, बरोबर। तर कसं करणार मॅम, 80 भागिले 100 गुणिले 10 इज इक्वल टू x, बरोबर। ह्याला कसं कॅल्क्युलेट करणार, 0 कटला, हा 0 कटला, राहिला का 8 लिटर, म्हणजे 10% व्हॅल्यू म्हणजे किती असणार आहे, 8 लिटर्स ऑफ वॉटर। आय होप समजले, ओके। 80 लिटर पाणी इज इक्विवेलेंट टू 100%, तो 10% विल बी इक्विवेलेंट टू 8 लिटर। सिम्पल क्वेश्चन होतं, ठीक आहे। आता आपण काय करूत, काही कॉमन पर्सेंटेज बघूया जे इम्पॉर्टंट आहेत, एक्झाम रिलेव्हंट आहेत। कॉमन पर्सेंटेज, कॉमन पर्सेंटेज, कॉमन पर्सेंटेज म्हणजे काय, असे जे नॉर्मल पर्सेंटेज आहे जे आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो, ठीक आहे। समजा एक होल ब्रेड आहे, होल ब्रेड आहे, या ब्रेडचा अर्धा पोर्शन मला द्या बोलले, मी तुम्हाला अर्धा पोर्शन द्या बोलले, म्हणजे काय 50% अमाऊंट ऑफ दी ब्रेड मला हवी आहे असं जर बोलले, तुम्हाला समजते 50% म्हणजे मॅम काय असते फ्रॅक्शनमध्ये, ह्याची व्हॅल्यू अर्धी, हाफ, राईट। सो मला सांगा 1/3 ऑफ हा ब्रेड पाहिजे म्हटलं मी, 1/3 ऑफ द ब्रेड म्हटलं, एक तिहाई पोर्शन जो बोलतो कशाचा, ब्रेडचा जर म्हटलं, मी काय म्हटलं की कुठलीही व्हॅल्यूची जर आपल्याला टक्केवारी काढायची असेल, आपण त्या व्हॅल्यूला मुळात काय पकडतो, 100% पकडतो मॅम, ठीक आहे। तर 1/3 पोर्शन ऑफ द ब्रेड बोलले मी, तर 1/3 ऑफ 100% येणार आहे, बरोबर। म्हणजेच काय येईल, 33.33%। अर्थात मला काय सांगायचं आहे, कॉमन पर्सेंटेजमध्ये जर तुम्हाला कुठे पण 50% दिसत असेल, 50%ला तुम्ही 1/2 लिहू शकता किंवा 1/2ला तुम्ही 50% लिहू शकता। सिमिलरली 1/3 दिसत असेल तर त्याला आपण पर्सेंटेजमध्ये काय बोलतो, 33.33% बोलतो,
सिमिलरली फ्रॅक्शन 1/4ला आपण काय बोलणार आहोत, तर 25% बोलणार आहोत. लिहून घ्या. 50%साठी 1/2, 33.33%साठी 1/3, 25% झालं. 10%साठी लिहून घ्या 1/10, 1/10 पोर्शन. 20%साठी आपण काय बोलतो 1/5 पोर्शन. 3/4 असेल, 3/4 असेल तर याला आपण काय बोलणार आहोत 75%. बरोबर. ओके. सिमिलरली 1/8 दिसत असेल तर याला आपण काय बोलतो 12.5% बोलतो. तर हे असे काही कॉमन पर्सेंटेज आहेत जे आपण नेहमी बघत असतो. 50% इक्विवॅलंट टू 1/2, 33.33% इक्विवॅलंट टू 1/3 ऑफ द पोर्शन, 25% म्हणजे काय 1/4 ऑफ द पोर्शन, 10% म्हणजे काय 1/10 ऑफ द पोर्शन, 20% 1/5 ऑफ द पोर्शन, 75% 3/4, 12.5% म्हणजे 1/8. ठीक आहे, हे बघितलं. आता यानंतर आपण काय बघूत, क्विकली कसं पर्सेंटेज फाइंड करायचं. क्विकली फाइंडिंग ऑफ परसेंटेज. यामध्ये 2 मेथड्स बघणार आहोत आपण. 2 मेथड्स देखेंगे क्विकली किस तरीके से परसेंटेज फाइंड करना है. एक है ट्रेडिशनल मेथड और एक है शॉर्ट ट्रिक वाली. तो पहले ट्रेडिशनल मेथड से जाते हैं. हमें तो पता है, काय माहिती आपल्याला. समजा 260 रुपीज ही एक आपल्याकडे व्हॅल्यू आहे, ही संख्या आहे. ठीक आहे. यापैकी 10% तुम्हाला व्हॅल्यू जे आहे खर्च करायची आहे, जर असं मी बोलले. 260 रुपयाचे 10% तुम्ही खर्चू शकता. 260 रुपीज़ की जो वैल्यू, उसमें से 10% अमाउंट ऑफ वैल्यू जो है आप शॉप कर सकते हो या आप जो है एक्सपेंड कर सकते हो. तो कितना रुपए आएगा, अगर ये क्वेश्चन मैंने आपको पूछा तो किस तरीके से हँडल करना है. दिलेली व्हॅल्यू जी आहे 260 रुपये, मुळामध्ये त्याला 100% पकडायचं. मॅम 260 रुपये आहेत माझ्याकडे म्हणजे 100% व्हॅल्यू आहे. त्यापैकी 10% जर मला खर्चवायचे असतील म्हणजे काय येणार आहे 10%. कशाच्या 10%? 260 रुपयाचे 10%. बरोबर. तर याला मी कसं सॉल्व करणार. 10% ऑफ 260 इट मीन्स 10/100 इंटू 260. 10% काय असतं 10/100. ठीक आहे. 26 रुपीज काय असणार आहे 10% असणार आहे 260 रुपयांचं. आता 260 म्हणजे मुळात आपण त्याला 100% पकडणार. ह्याचे 10% शोधायचे असतील तर मॅम आपण काय करणार 10%. कशाच्या 10% आहेत हो, 260 रुपयांच्या. इट मीन्स 10/100 इंटू 260. दिस वॉज सिम्पल. दॅट इज 26 रुपीज. ठीक आहे. म्हणजे 26 रुपये जे आहे ते काय असणार आहेत 10% असणार आहेत. कशाच्या 10% असणार आहेत 260 रुपयांच्या. सिम्पल क्वेश्चन. आता याला शॉर्ट ट्रिकनी कसं सोडवायचं. शॉर्ट ट्रिक प्लीज समजून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्विकली फाइंडिंग पर्सेंटेज बघू की शॉर्ट ट्रिक्समध्ये कशा वेनी आपल्याला पर्सेंटेज शोधायचे. कुठली पण व्हॅल्यू पकडा, सेम व्हॅल्यू पकडा वाटल्यास 260 रुपये. ह्याचे आपल्याला 10% शोधून काढायचे आहेत आणि 1% शोधून काढायचं. समजा मी म्हणत आहे की 260 रुपयाचे 10% सांगा आणि 1% सांगा. ठीक है. सो 260 रुपीज़ को हम 100% कंसिडर कर सकते हैं. राइट. मैंने क्या बोला था आपको, जो कुछ भी वैल्यू दी उसको 100% कंसिडर करना है. अभी इस पर्टिकुलर वैल्यू के हमें 10% निकालना है और 1% निकालना है. तो किस तरीके से निकालेंगे देखना. 260 रुपीजला मुळात मी 100% पकडत आहे, तर 260चे 10% शोधायचे आहेत मला आणि 1% शोधायचा आहे. शॉर्ट ट्रिकवर फोकस करा. मी इथे काय करणार आहे 260 ॲज इट इज लिहिल. इथे पण 260 ॲज इट इज लिहिल. ठीक आहे. 100 ते 10% येते, 100पासून 10% येते. तर ही ट्रिक काय आहे, एका डिजिटच्या नंतर मॅम डेसिमल पॉईंट देऊन टाका. म्हणजे झाले किती 26 रुपये. काही कॅल्क्युलेशन करायची गरज पडली नाही. 100% ते 1% यायचं आहे आता. तर मी काय करेल 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देईल म्हणजे 2.6 रुपये. बरोबर. 6 शून्य काही नसतं, 2.6च असते. बरोबर. 26.0 म्हणजे काहीच नसतं, 26 रुपये असतं. बरोबर. शॉर्ट ट्रिक समजत आहे.
100 ते 10% जर शोधायचे असतील आपल्याला तर आपण काय करणार, एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देणार. 1% शोधायचं असेल तर 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देणार. शॉर्ट ट्रिक समझ रही है क्या किया हमने यहाँ पे? 260 रुपीज़ को 100% कंसिडर किया, उसका 10% निकालना है तो एक डिजिट के बाद डेसिमल पॉइंट दिया. इट मीन्स 26.0 रुपीज़, इट मीन्स 26 रुपीज़. 1% उसी वैल्यू का फाइंड करना है तो क्या करेंगे, 2 डिजिट के बाद डेसिमल पॉइंट देंगे. इट मीन्स 2.60 रुपीज़, इट मीन्स 2.6 रुपीज़ इज़ दी 1%. और एग्जाम्पल लेंगे. नेक्स्ट एग्जाम्पल देखना अभी, ठीक है. 654794 ये व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे. ह्याचे 10% काढायला सांगितले मी तुम्हाला आणि 1% काढायला सांगितलं. ठीक है, सध्या 10 आणि 1% बघूयात आपण. तो हम क्या करेंगे इधर, इसका 10% और 1% निकालने के लिए बोला है. जो कुछ भी वैल्यू दी है उसको हम क्या कंसिडर करेंगे, 100% कंसिडर करेंगे. जी काही तुम्हाला वैल्यू दिलेली आहे, संख्या दिली, त्याला मुळात 100% पकडायचं. ह्याचे 10% शोधायचे आहेत, ह्याचे 10% शोधायचे आहेत म्हणजे मी काय करेल, एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देईल. मॅडम 65479.4 करेल, एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट दिला. 1% काढायला सांगितले तर काय करायचं, 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट. 1% के लिए क्या करेंगे, 2 डिजिट के बाद डेसिमल पॉइंट देंगे. 65494 आफ्टर 2 डिजिट्स. राइट, गॉट इट. किस तरीके से 100%, 10% और 1% निकालना है. अभी कुछ एग्जाम्पल्स देखते हैं, ठीक है. सिमिलरली 350 का अगर 10% निकालने के लिए बोला तो क्या करेंगे, 350 को कंसिडर करेंगे 100%. मुळामध्ये 100% पकडले. ह्याचे 10% म्हणजे काय मॅडम, एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या. ह्याचा 1% किती असणार आहे, 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या, 3.5 रुपये. क्लियर. फॉर एग्जाम्पल 693 का 10% निकालना है, क्या करेंगे, एक डिजिट के बाद डेसिमल पॉइंट देंगे. इट मीन्स 69.3. इसका 1% निकालना है तो क्या करेंगे, 6.93 डेसिमल डिजिट आफ्टर 2, डेसिमल पॉइंट आफ्टर 2 डिजिट. 6.93 इज़ 1% ऑफ 693 रुपीज़. सो इस तरीके से सॉल्व करना है, ठीक है. फिर आपका क्वेश्चन आएगा, मैम ये तो 10% 1% के लिए हो गया, तो फिर 17% आया, 13% आया, 14% आया, तो तब क्या करना है, उसके लिए भी ट्रिक दे दूंगी मैं, ठीक है. फिलहाल इतना समझ आया, ओके. समजा तुमचा प्रश्न असेल की मॅम 13%साठी 14%साठी काय करायचं आहे, क्वेश्चन असतो, तर तेव्हा काय करायचं लक्षात घ्या. आता काय करणार, 260 रुपयाचे जर मी तुम्हाला 13% शोधायला सांगितले, आपल्याला माहिती आहे 10% शोधता येतं मॅम, 1% शोधता येतो. आपल्याला 13% शोधायचं तुम्ही काही सांगितलं नाहीत. कसं शोधणार, 260चे 10% आधी काढा आणि 3% काढा. 3% कसं काढू शकतो, 1% काढा, बरोबर. 1%ला गुणिले 3 करा, 3% होईल. 260 का 13% निकालना है तो हम क्या करेंगे, पहले 10% निकालेंगे और फिर 1% निकालेंगे, उसको 3 से मल्टीप्लाई करेंगे. इट मीन्स 10% आएगा और 3% आएगा, उसको ऐड कर देंगे, 13% मिलेगा. सिंपल है, देखना अभी. फॉर एग्जाम्पल क्वेश्चन इज 3% ऑफ 260 रुपीज़. सिंपल क्वेश्चन घेऊयात आधी स्टार्टिंगला. मला सांगा, वी नो 1% हम निकाल सकते हैं किसका, 260 का. 2 डिजिट के बाद डेसिमल पॉइंट देना, 2.6 आएगा, ठीक है. तो मुझे बताना, अगर 1% इज इक्विवेलेंट टू 2.6 तो 3% का क्या आएगा मैम, 2 इंटू 2.6 इंटू 3 कर देना. 6 3 ज़र आया, 18 कैरिड 1, 3 2 ज़ा 6 और 1 7, 7.8. सो 7.8 इज़ व्हाट, 3% ऑफ 260 रुपीज़, ओके. और एग्जाम्पल लेना, और एग्जाम्पल लेंगे. 6% ऑफ 700 अगर सॉल्व करना है तो मुझे बताना 1% हमें पता है कितना है, 1% कितना है, 7. 2 डिजिट के बाद डेसिमल पॉइंट इज़ 1%, राइट. सो
1% is equivalent to 7, so 6% is equivalent to what? 6 into 7, 42 rupees, right? So 6% will be is equal to 42. 6% of what? 6% of 700. ठीक है, और देखना, एलेवन परसेंटेज ऑफ 700 सेम वैल्यू. अभी 11% निकालना, इसको मैं दो तरीके से निकाल सकती हूँ. कैसे? 20% माइनस 9% कर सकती हूँ, और दूसरा क्या कर सकती हूँ? 10% प्लस 1% कर सकती हूँ. 10% प्लस 1% थोडा इझी जाएगा मॅम. सो 10% काय येणार आहे? 700चं 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट 7 रुपये. 70 रुपये. 10% काय येणार आहे? 70 रुपये. 1% काय? 2 डिजिटच्या नंतर म्हणजे 7, म्हणजे 77 रुपये काय येणार आहे? तुमचं 11% येणार आहे. बरोबर, ठीक आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये 8% काढायला सांगितलं. 8% ऑफ 600 रुपीज पकडा. कसं काढणार? तुम्ही 2 मेथडनी काढू शकता. काय? 1% काढा आधी. 1% किती येणार आहे? 6. तर 8% किती येईल? 8 गुणिले 6 करा. ठीक आहे, सोपे एक्झाम्पल्स घेते. 6 8 जार काय? तर 48. 6 8 जार 48, बरोबर. 48 रुपीज. 8% 600चं किती येणार आहे? 48 रुपीज. ह्याला मी दुसऱ्या मेथडनी कसं सॉल्व करू शकते बघा. दुसरी मेथड म्हणजे काय? 10% काढा. 10% किती येतं मॅम? 60 रुपये. मायनस 2% करा. मायनस 2% करा. 1% काय आहे? 6 रुपये. मग 2% काय येणार आहे? 6 दुनी 12, 48. अशा वेनी पण सॉल्व करू शकतो. ठीक आहे, तर अशा टाईपचे मी तुम्हाला काय आता एक्झाम्पल्स देते ॲज अ होमवर्क. ते प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, 60% ऑफ 700. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 घ्या. 39% ऑफ 260 रुपीज. 37% ऑफ 900. हे 3 सॉल्व करून बघा. ठीक आहे, सोपं आहे, टेक्निक सोपी आहे सॉल्व करण्याची. आजच्या लेक्चरपुरतं एवढंच होतं. फक्त इंट्रोडक्टरी पार्ट होता पर्सेंटेजचा. पर्सेंटेज कशा पद्धतीने जे आहे आपण शोधून काढतो. पहिली गोष्ट तर सिम्पल मेथडनी कॉमन पर्सेंटेज बघितले आपण. पर्सेंटेज हे टर्म समजून घेतला. ओके, सोप्या मेथडनी कसं पर्सेंटेज सोडवायचं काय नाही. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण न्यूमेरिकल स्टार्ट करू रिगार्डिंग दी पर्सेंटेज. ठीक आहे, सोपे न्यूमेरिकल्स एक्झाममध्ये येतात, तर ते न्यूमेरिकल्स आपण सॉल्व करून घेऊ. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.